नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू आक्रमक झालेत। पोलीस नवे भाजपचे कार्यकर्ते असं म्हणत बच्चू कडू चांगले संतापलेल्या बच्चू कडूंनी परवानगीचा कागदही फाडला। परवानगी असताना सुद्धा पोलिसांनी आम्हाला रोखलं असा आरोप बच्चू कडूंनी केलाय। उद्या उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला आहे। नवनीत राणांच्या प्रचारासाठी शहांची उद्या सभा होते, मात्र बच्चू कडूंना 18 तारखेला इथे परवानगी देण्यात आली होती। तर आम्हाला आधी परवानगी दिली होती असं बच्चू कडू यांनी म्हटलं। 23 आणि 24 तारखेसाठी आपण ही जागा बुक केल्याचं त्यांनी म्हटलं। नवनीत राणांच्या प्रचारासाठी उद्या अमित शहांची अमरावतीमध्ये सभा होते। बच्चू कडूंच्या उमेदवाराची देखील याच ठिकाणी सभा होणार आहे। बच्चू कडूंना सायन्स कोर मैदानावर सभेसाठी परवानगी देण्यात आली होती। राणांकडून देखील मैदानासाठी आम्हालाच परवानगी मिळाल्याचा दावा करण्यात आला। राणांच्या दाव्यानंतर कडू कार्यकर्त्यांसह मैदान परिसरामध्ये दाखल झाले। कडूंना पोलिसांनी मैदानामध्ये परिसरात अडवल्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांकडून संतप्त बच्चू कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। सभेला परवानगी नसताना राणा सभा कशी घेणार, कडूंनी पोलिसांना सवाल केलाय। संतप्त बच्चू कडू यांनी मैदानाच्या परवानगीची प्रत फाडली। वा वा, तुम्ही दुपट्टा घाला असं मी काहीही म्हणतो। तुम्ही दुपट्टा घाला। ठीक आहे, आपण घाला दुपट्टा। मी आपल्याला काय सांगतो, दुपट्टा सुरक्षा आम्हाला नका देऊ तुम्ही। शांत, आम्हाला सुरक्षा नका देऊ। लोकप्रतिनिधी आहात। नाही लोकप्रतिनिधी तुम्हाला आम्ही लहान आहे का नाही? आमचा दबाव नाही आहे। आपण लोकप्रतिनिधी आहात। तुम्ही सत्ताचे गुलाम झालेले आहात। सुरुवातीला सांगितलं एवढी लाचारी राव, एवढी लाचारी असते का हो? आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय। आपण बघा, तुम्हाला वाटते का हो आपण वर्दीचं थोडं तरी कायद्याचं पालन करतो का? तर परवानगी असताना सुद्धा पोलिसांनी आम्हाला रोखलं असा आरोप बच्चू कडू यांनी केलाय। आदर्श आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनाने इथं केलेला आहे आणि ते भाजपामार्फत करत आहे। हे फार चुकीचं आहे। कोणत्याही सच्च्या भाजप कार्यकर्त्याला सुद्धा हे शोभणे नाही। अशा प्रकारचं कृत्य एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा दाखवलं जात नाही। 23-24ची रितसर परवानगी आमच्याकडे असताना सुद्धा आम्हालाच पोलीस प्रशासन मज्जाव करताय सुरक्षेच्या कारणानं। मग सुरक्षा महत्त्वाची तर सभा रद्द करा, दुसऱ्या ठिकाणी सभा घ्या तुम्ही। पण आम्ही लोकांना सांगितलं आम्ही वेळेवर कसं काय मैदान बदलवायचं। आम्ही इथली परवानगी घेतली, आम्हाला परवानगी भेटली म्हणून आम्ही इथं काम सुरू केलं। आता वेळेवर घरात घुसून आम्हाला मारण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे चुकीचं आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, आता नेमकी काय परिस्थिती आहे? बच्चू कडू इथून उठलेत का? त्यांनी म्हटलंय की उद्यापर्यंत ते इथेच ठिय्या देणार आहेत। बच्चू कडू याच ठिकाणी आहे, परंतु ज्या मैदानात मंडप उभारण्यात आला होता त्याचा काही भाग जो आहे तो वादळी वाऱ्यामुळे पडलेला आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। याच सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात वाद सुरू आहे आणि भाजपचा हा मंडप या ठिकाणी टाकण्यात आला होता। उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आहे, परंतु हा मेन मंडपाच्या पेंडॉलच्या बाजूला जो मंडप टाकण्यात आला होता तो खाली पडलेला आहे। आपण बघू शकतो वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि वादळी वाऱ्यामुळे हा मंडप जो आहे तो पडलेला आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो आणि शेजारीच बच्चू कडू यांचे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहेत। छावणीचं रूप जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। बघा हा तो मंडप आणि याच ठिकाणी जे आहे ते उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सभा आहे। सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि एका साईडचा मंडप आता पडलेला आहे आणि दुसरीकडे हे प्रहारचे कार्यकर्ते स्वतः बच्चू कडू अजूनही मैदानात थांबलेले आहेत आणि ते आपल्या आंदोलनावर ठाम आहे। आणि त्यामुळे आता पोलिसांनी आपण पाहिलं की मैदानाची परवानगी होती तरी बच्चू कडूंना या ठिकाणी सोडण्यात आलं नाही। सध्या बच्चू कडू याच मैदानाच्या बाहेर ठिय्या देऊन बसलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।